जय शिवराय बंधूंनो, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पूर बाधित 82,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 58 कोटी जमा. डीबीटीद्वारे मदत वितरित. ई-पंचनामा पोर्टलचा वापर तर शेतकऱ्यांनी बँक खाते ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरांमुळे शेती पिकांचे नुकसान झाले. यातील बाधित 82,698 शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी पद्धतीद्वारे 58,53,11,00,000 इतका निधी जमा करण्यात आला आहे. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची मदत बाधित शेतकऱ्यांना तात्काळ उपलब्ध व्हावी याकरता शासन स्तरावरून ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे 2023 मधील अवकाळी पाऊस, मान्सून ऑक्टोबर 2021, सप्टेंबर ऑक्टोबर 2022, जून जुलै 2023 मध्ये अतिवृष्टी व पुरांमुळे झालेल्या शेती पिकांची नुकसानीची मदत बाधित शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी याकरता ई-पंचनामा पोर्टलवर तालुका स्तरावरून आतापर्यंत 1,76,201 बाधित शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली असून जिल्हा स्तरावरून नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहेत. आतापर्यंत शासन स्तरावरून डीबीटी पद्धतीद्वारे 82,698 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात 58,53,11,141 रुपये इतका निधी जमा करण्यात आलेला आहे. बाधित शेतकऱ्यांचे आधार बंद असणे, ई-केवायसी न करणे, आधार बँक खात्याशी लिंक नसणे, बाधित शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण किंवा ई-केवायसी केले नसल्यामुळे अजूनही 80,722 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी शासन स्तरावरून वितरित करता आलेला नाही. शेतकऱ्यांनी तालुका कार्यालय किंवा तलाठी यांच्याकडून VK नंबर प्राप्त करून जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण किंवा ई-केवायसी करावी. त्यानंतरच शासन स्तरावरून मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ई-केवायसी करण्याची सर्व प्रक्रिया ही शेतकरी बांधवांसाठी निःशुल्क असून याबाबत कोणतीही रक्कम सेतू चालकास अदा करण्याची आवश्यकता नाही, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.